नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आले आहे मी गावी. तर आपण गावच्या सीनमध्ये आपण छानपैकी चुलीवर भाजी बनवणार आहोत. चला तर बघूया. हे पहा आमचं चिक्कूचं झाड किती छान आहे. चिक्कू लागलेले आहे आता. हा मोठे लहान आहे. हे असे या झाडाला चिक्कू लागलेले आहे सुंदरपैकी. पहा बरं, बघू शकतात तुम्ही किती छान चिक्कू आलेले आहे. हे लिंबाचं झाड आहे. छानपैकी तसे लिंब आलेले असे बारीक बारीक तुम्ही बघू शकतात मंडळी. पहा बरं किती छान असे छोटे छोटे लिंब आहे. तर मंडळी, हे पेरूचं झाड आहे. पहा बरं किती छान पेरू आलेले आहे. एकदम मस्त मोठे मोठे झालेले. आपण मुंबईला राहिल्यामुळे आपल्याला गावचं काही बघायलाच मिळत नाही आहे. तर मंडळी, आपल्याला आज कांद्याची पात बनवायची छान पद्धतीने, गावरान पद्धतीने अशी कांद्याची पात बनवायची. हे पाहू शकतात असं शेत आहे आमच्याकडे. तर आपण मस्त कांद्याची पात खुडून घेऊ. आपल्याला असं गावचं हवामान मिळत नाही मुंबईमध्ये. तर बघू शकतात तुम्ही. चला तर आपण आता कांद्याची पात खुडूया. हे असं छान छान कोळी कोळी भाजी खुडून घेणार आहोत आपण. तर अशी आपण कांद्याची पात मस्त खुडून घेऊ. कोळी कोळी बघून अशी खुडून घ्यायची. छान भाजी होईल बघा आपली. एकदम गावरान पद्धतीने आपण चुलीवर बनवणार आहोत भाजी. पहा बरं किती छान भाजी होईल आता आपली. हे पहा, याच्यामध्ये पालक सुद्धा लावलेला आहे. तुम्ही पाहू शकतात मंडळी, आपण किती कांद्याची पात घेतलेली आहे. हा पहा, कांद्याच्या पातीचं वावर आहे ना, त्याच्या बाजूलाच गहू टाकलेला आहे. गहू पण किती सुंदर आलेला आहे, हिरवागार असा. हे पहा बरं, आता आपण छान पैकीत कांद्याची पात कापून घेऊ मस्त पैकीत. ही मुगाची डाळ मी भिजत घातली होती थोड्या वेळापूर्वी. तर आता चांगली भिजलेली आहे. हे तेल घेतलेलं आहे. मिरची, शेंगदाणे, स्वादानुसार मीठ आणि जिरे. तर छानपैकी आपण आता भाजी कापून घेणार आहोत. मंडळी, गावी असं मोकळं छानपैकी स्वयंपाक करायला असं म्हणजे एका प्रकारचा एन्जॉय पण होतो आणि आपलं म्हणजे वेगळा स्वाद मिळतो आपल्याला. आपण गावी आलो, एकदम म्हणजे मोकळं वातावरण. पहा बरं इथे किती सुंदर वाटते. एकीकडे गाय, एकीकडे गायचा चारा, शेत सगळं समोरासमोर आपल्या किती सुंदर वाटते. बघायला पण सुंदर वाटतं आणि बनवायला सुद्धा सुंदर वाटतं. तर अशा पद्धतीने आमचं गाव आहे. पहा बरं किती छान आहे. तर अशा पद्धतीने मी भाजी चिरून घेणार आहे. ती अशी बारीक भाजी चिरून घ्यायची आपल्याला. ही भाजी अशी बारीक मस्त चिरून घेते. हां, तर मंडळी, मी गावी आलेली ना, तर हे गावचं वातावरण मला खूप आवडतं बघायला. म्हणजे म्हटलं आपण पण बनवावं बाहेर आणि छानपैकी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवावा. पहा बरं किती छान भाजी चिरून घेतली. अशी भाजी मुंबईमध्ये झाली नसते. इतकी भाजी घ्यायची म्हटलं किती पैसे लागतात. ही आपण एकदम ताजी ताजी भाजी शेतीमधून आणलेली. पहा आता छान चिरून घेतली. आता मी मस्त धुवून घेणार आहे ती भाजी. आता आपण अशी चूल पेटून घेतलेली. आता मग मस्त पैकी भाजी करून घेणार आहोत. आता ना आपण तेल टाकून घेणार आहोत मस्त पैकी. तेल टाकलं का भाजी परतून परतून घेऊ. तर मंडळी, मला पण थोडंसं गोंधळासारखं होतं. हे चूल वगैरे आपल्याला कसं गॅसवर पटकन होतं. आता आपण अशा पद्धतीने भाजी टाकून घेणार आहोत. ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथं काही मुंबईसारखं जास्त म्हणजे हे नाही आहे. हे पहा, अशा पद्धतीने भाजी धुवून घेते. आता अशी भाजी मस्त आपण परतून घेणार आहोत छानपैकी. हे पहा, ही भाजी ना अशी मस्त परतून घ्यायची. छानपैकी परतून घेतली ना भाजी सुंदर लागते. अशा पद्धतीने आपण भाजी घेणार आहोत. हे छान अशी परतून घ्यायची भाजी आपल्याला. भाजी ना ज्यावेळेस आपण कापतो ना, त्यावेळेस भाजी एकदम खूप दिसते आपल्याला. पण ती अशी हळूहळू परतून परतून एकदम कमी होते. म्हणजे अर्धी भाजी जवळजवळ शिजली ना की अर्धी भाजी होते बघा. आता आपण मस्तपैकी तर या मिरच्या ना अशा कुटून घेऊ खलबत्त्यामध्ये. छानपैकी तशा कुटून घ्यायच्या. आता स्वादानुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. मी 9-10 मिरच्या घेतलेल्या आहे. या मिरच्या पण आपल्या शेतातल्याच आहे. त्या अगोदर घरात होत्या, त्याच्यामुळे मी तुम्हाला काय तोडताना दाखवलं नाही. पण आता नंतरच्या व्हिडिओमध्ये मी जर संधी मिळाली तर नक्की दाखवेल मी तुम्हाला. आता आपण मस्त असे बारीक, असं जास्त बारीक पण नाही,
आणि जास्त झाड पण नाही, अशा ओबडधोबड मस्त कुटून घ्यायची मिरची, शेंगदाणे, लसूण असं एकदम बारीक करून घेऊ आपण. आता आपण शेंगदाणे कुटून घेणार आहोत, त्याच्यामध्येच मिरचीमध्ये शेंगदाणे, जिरे असं मस्त पॅकेट कुटून घ्यायचे. असे मस्त कुटून घेऊ आपण. आपण भाजी परतेपर्यंतच अशी मिरची कुटून घेतली का त्याच्यातच लगेच भाजी टाकून देऊ आपण. मिरची, लसूण, शेंगदाणे, तेल. आता संध्याकाळची वेळ झाली, पहा बरं गावचं वातावरण किती असं छान वाटतंय, निसर्गरम्य वातावरण वाटतंय आपलं. असं मस्त कुटून घ्यायची शेंगदाणे आणि मिरची. हे चुलीवरचं स्वयंपाक करायला ना मजा येते असे. पहा बरं छानपैकी आता आपली चूल पण मस्त पेटली. हे गावची भाजी असल्यामुळे किती पाणी सुटले भाजीला. एकदम ताजी ताजी भाजी आहे आपली ही कांद्याची पात. दिसायला पण किती हिरवीगार आहे, अशी फ्रेश भाजी. छान वाटतं असं बघायला पण छान वाटणार आणि खायला पण छान वाटणार. झणझणीत चुलीवरची अशी कांद्याची पात करणार आहोत आपण मस्त पैकी. आता आपण थोडीशी डाळ देऊ टाकून. जी डाळ आपण भिजत टाकली होती ना ती डाळ घ्यायची. छान हलवून घेणार आहोत आपण. अशी डाळ टाकली मस्त पॅकेट. ही मुगाची डाळ टाकून ना मंडळी भाजी खूप छान होते. कांद्याची पात आपण जे करतो ना त्या कांद्याच्या पातीला थोडीशी मुगाची डाळ टाकायची, हिरवी मिरची, शेंगदाणे, अशी मस्त भाजी लागते. खूप छान भाजी होणार आहे. तर आता पाणी सुटले पहा बरं किती. आता आपण जी मिरचीचा ठेसा केला होता ना, हिरवी मिरची, शेंगदाणे, जिरे, ते आता आपण टाकून घेणार आहोत. हे पहा पहा बरं आपली भाजी शिजते की नाही. मस्त पैकी जाळ चालू आहे खाली छान पैकी. ही भाजी ना अशी आता थोडंसं पाणी आटलं का शिजून जाईल. 5-1 मिनिटात भाजी होऊन जाईल आपली. आणि भाज्यांवरनं झाकण नाही ठेवायचं, कारण जो कलर असतो ना भाज्यांचा लगेच बदलतो. ही हिरवी भाजी हिरवीच राहणार बघा, एकदम छान भाजी होईल आपली. तर आता तुम्हाला मंडळी छानपैकी तशी शिजली का दाखवते तुम्हाला भाजी. अशीच चपाती मस्त झणझणीत अशी गावरान कांद्याची पात बनवलेली आहे आपण. तर या कांद्याच्या पातीचं ना म्हणजे गावाकडील भागात असं झुणका पात टाकून पिठलं करतात किंवा असं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने पातळ भाजी बनवतात. तर आता शिजले का तुम्हाला मी दाखवते. तर मंडळी अशा पद्धतीने छानपैकी गावरान पद्धतीने अशी झणझणीत आपण कांद्याची पात बनवले आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील भागात. बाय बाय.